आपण सगळेच आपल्या शरीराच्या तपासण्या करून घेतो की नाही, मग त्याप्रमाणे आपण आपल्या शरीराची काळजी सुद्धा घेतो। मग तसंच तुम्ही तुमच्या जमिनीची काळजी घेता का? तर ती घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यासाठी जमिनीचं अर्थात त्या जमिनीतील मातीचं परीक्षण करणं हे गरजेचं आहे। जमिनीचं आरोग्य हे जमिनीत असणारे घटक आणि जमिनीचे गुणधर्म या सगळ्यावरती अवलंबून असतं आणि जमिनीमध्ये असणारी जी खनिज द्रव्य आहेत ते सेंद्रिय पदार्थ आहेत, जल आणि वायू हे जे चारही घटक आहेत ते पिकांच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात असणं हे गरजेचं असतं। जमिनीचं आरोग्य चांगलं असेल तर ती चांगल्या प्रमाणात उत्पादन देते। मग नत्र, स्फुरद, पालाश ही जमिनीतील मुख्य अन्नद्रव्य आहेत, तर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक ही दुय्यम अन्नद्रव्य आहेत आणि याशिवाय जस्त, लोह, तांब, मंगल, बोरॉन आणि मॉलिब्डेनम ही सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा जमिनीत असतात आणि या सगळ्या अन्नद्रव्यांचं जमिनीतील प्रमाण तपासणं यालाच माती परीक्षण असं म्हणतात। माती परीक्षण करण्यासाठी सगळ्यात पहिला टप्पा येतो तो मातीचा नमुना योग्य पद्धतीने घेण्याचा। आता मातीचा नमुना केव्हा, कधी, कुठे आणि कसा घ्यावा याचं तांत्रिक ज्ञान असणं महत्त्वाचं आहे, कारण माती परीक्षणावरूनच जमिनीची सुपीकता, उत्पादकता आणि तिचं आरोग्य समजतं आणि त्यानुसार तुम्हाला पुढील पीक नियोजन सुद्धा करता येतं। मातीचं जे परीक्षण असतं त्याच्या अहवालावरून जमिनीचा कस, त्यातील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, यासोबत जमीन आम्लधर्मी आहे की क्षारयुक्त आहे किंवा चोपण आहे याचं निदान करता येतं आणि पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचं प्रमाण हे आवश्यकतेपेक्षा कमी दिलं गेलं असेल तर पीक चांगलं येत नाही। मग अन्नद्रव्य प्रमाणापेक्षा जास्त दिली गेली तर सुपीकतेवरती परिणाम होतो आणि या सगळ्याचे दुष्परिणाम पिकाच्या वाढीवरती आपल्याला दिसून येतात आणि मग खर्च सुद्धा वाढतो। जमिनीत अन्नद्रव्याचं प्रमाण किती आहे आणि त्यावरून कोणतं खत वापरावं किंवा खत वापरू नये किंवा कोणतं पीक घ्यावं ही सगळी माहिती आपल्याला माती परीक्षण केल्यानंतरच समजू शकते। त्यामुळे माती परीक्षणाचे नेमके फायदे काय आहेत तर ते सुद्धा आपण पाहूयात। माती परीक्षणामुळे जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचं प्रमाण समजतं। जमीन आम्लधर्मी आहे किंवा विम्लधर्मी आहे त्यानुसार पिकांचं नियोजन तुम्हाला करता येतं। माती परीक्षणामुळे संतुलित खतांचा वापर तुम्हाला करता येतो, त्यामुळे ते जे पीक तुम्ही घेताय त्याच्या उत्पादन वाढीबरोबरच खतांची बचत सुद्धा तुम्हाला करता येते आणि माती परीक्षणामुळे पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा समतोल तुम्हाला कायम राखता येतो। माती परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादन क्षमता वाढवण्यास सुद्धा मदत होते। मातीचा नमुना केव्हा घ्यायचा तर मातीचा नमुना साधारणतः पिकाची कापणी झाल्यानंतर घ्यायचा आणि खत घातल्यानंतर 3 महिन्यांच्या आत हा नमुना घ्यायचा नाहीये, कारण शेतात पीक असताना मातीचा नमुना 2 ओळींच्या मधल्या जागेतून घ्यायचा असतो। हा मातीचा नमुना घेण्यासाठी टिकाव, फावडं, खुरपे, घमेल आणि गिरमीट किंवा मग स्वच्छ गोणपाट, कापडी पिशवी हे सगळं साहित्य तुमच्या जवळ असणं आवश्यक असतं। मातीचा नमुना कसा घ्यायचा? मातीचा नमुना घेताना जमिनीचा रंग, उंच किंवा त्याचा सखलपणा, पोत, खोली या ज्या सगळ्या बाबी आहेत त्याचा विचार करायचा असतो। सर्वसाधारणपणे पिकासाठी जमीन जर एकसारखी असेल तर 2 हेक्टर जमिनीतून 10 ते 12 ठिकाणचे मातीचे जे नमुने आहेत ते घ्यायचे असतात आणि एका मातीचा प्रातिनिधिक नमुना तपास करायचा असतो। एकाच शेतात निरनिराळ्या प्रकारची जमीन जर असेल तर प्रत्येक प्रकारच्या जमिनीतून एक स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घ्यायचा असतो। आता माती नमुना कोणत्या ठिकाणचा घेऊ नये हे महत्त्वाचं आहे। जनावर बसण्याची जागा, खत टाकलेली जागा, काडी कचरा टाकण्याची जागा, बांधावरील जी माती असते तिथली जागा, कंपोस्ट खड्ड्याची जागा, पाण्याच्या पाटावरची जागा, विहिरी जवळची जागा, दलदलीची जागा ह्या ठिकाणचा मातीचा नमुना अजिबात घेऊ नये। आता माती नमुना तपासणीचे प्रकार: साधा माती नमुना तपासणी, सूक्ष्म अन्नमूल द्रव्य तपासणी किंवा विशेष अन्नमूल द्रव्य माती नमुना तपासणी हे 3 प्रकार आहेत। मातीचा नमुना घेण्याची पद्धत, ही पद्धत महत्त्वाची आहे, ती समजून घ्या। मातीचा नमुना घेताना मातीच्या पृष्ठभागावरील काडी कचरा, दगड हे हाताने बाजूला करावेत। नमुना घेण्यासाठी टिकाव किंवा फावड्याने एक द्रोण आकाराचा किंवा इंग्रजी व्ही आकाराचा सपाट पृष्ठभागावरील 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर लांबी, रुंदी आणि खोलीचा खड्डा तयार करावा। त्यात 2 सेंटीमीटर जाडीची माती खुरप्याच्या सहाय्याने खरडून खड्ड्याच्या एका बाजूला 2 ते 3 सेंटीमीटर जाडीची माती वेगळी काढावी, ती वरपासून खालपर्यंत खरवडून घ्यावी। अशा रीतीने शेतातील प्रत्येक विभागातून मातीचे जे नमुने आहेत ते घेऊन घमेल्यामध्ये एकत्र करावेत। मातीतील काडी कचरा, दगड बाजूला करून ती चांगली मिसळून घ्यावी आणि एका स्वच्छ गोणपाटावर
ती गोंडपाटावरती मातीचा ढीग करून 4 समान भाग त्याचे करावेत। या समान 4 भागांमधून समोरासमोरील 2 जे भाग आहेत ते काढून टाकावेत। मग उरलेले 2 भाग पुन्हा एकत्र मिसळून त्याचे 4 भाग परत करून घ्यायचे। मग परत त्याचे 2 भाग काढून टाकायचे। याप्रमाणे अंदाजे अर्धा किलो माती शिल्लक राहील तोपर्यंत ही जी वरील क्रिया आहे ही क्रिया करायची। जर माती ओली असेल तर ती सावलीत वाळवायची आणि वाळवलेली माती स्वच्छ कापडी पिशवीत भरून तपासणीला पाठवायची आहे। मातीचा नमुना नेमका कुठे आणि कसा पाठवावा? तर मातीचा नमुना घेतल्यानंतर माती परीक्षण नमुना चिठ्ठीवरती जी माहिती आहे ती माहिती संपूर्ण भरायची असते। लवकरात लवकर नजीकच्या शासकीय किंवा अशासकीय नोंदणीकृत माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये ही जी माहिती आहे ती पाठवायची असते। माती परीक्षण नमुना चिठ्ठीवरती शेतकऱ्याचं नाव, नमुन्याचा क्रमांक, गट नंबर, माती नमुना घेतल्याची तारीख, नमुना घेतलेल्या जमिनीचं एकूण क्षेत्र जसं की किती गुंठे आहे किंवा किती हेक्टर आहे ते 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 लिहायचंय। जमिनीचा उतार, जास्त, मध्यम, खोल हे लिहायचंय। बागायत, कोरडवाहू, जमिनीचा रंग जसं की गुरमट, काळी, लाल किंवा मागील वर्षी घेतलेल्या पिकाचं नाव, पुढील हंगामात कोणतं पीक घेणार आहात त्याचं नाव लिहिणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही घेत असलेल्या पिकाला मातीतून पोषक द्रव्य मिळतायत की नाही हे तुम्हाला कळू शकेल। आता प्रयोगशाळेत ही माती गेल्यानंतर नेमकं तिचं काय केलं जातं? मातीचा नमुना प्रयोगशाळेत गेल्यानंतर तिथं त्याची नोंदणी केली जाते। शेतकऱ्यानं नेमका हा नमुना कोणत्या घटकांच्या तपासणीसाठी आणलेला आहे ते सांगणं आवश्यक असतं आणि त्यानुसार यासाठीचं शुल्क देखील आकारलं जातं। सर्वसाधारण मातीचा नमुना ज्यात सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब, स्फुरत आणि पालाश यांची तपासणी करायची असेल तर 35 रुपये शुल्क आकारलं जातं आणि 30 दिवसात मातीची आरोग्य पत्रिका अर्थात त्याचा अहवाल तुम्हाला सुपूर्द केला जातो। विशेष मातीचा नमुना ज्यात सामू, क्षारता, केंद्रीय कर्ब, स्फुरत, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, मुक्त चुना आणि भौतिक गुणधर्माची तपासणी जर तुम्हाला करायची असेल तर 275 रुपये शुल्क आकारलं जातं आणि 45 दिवसात आरोग्य पत्रिका तुम्हाला दिली जाते। जमिनीतील सूक्ष्म मूलद्रव्य जसं की लोह, जस्त, मंगल, तांब यांची तपासणी जर करायची असेल तर 200 रुपये शुल्क तुम्हाला आकारलं जातं आणि 30 दिवसात तुम्हाला आरोग्य पत्रिका दिली जाते। एकदा का कागदपत्रांची पूर्तता झाली की मातीच्या नमुन्याला चाळणीद्वारे स्वच्छ केलं जातं आणि मग ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलं जातं। इथं या नमुन्यातील वेगवेगळ्या घटकांची तपासणी केली जाते आणि त्यानुसार त्या घटकांचं मातीतील प्रमाण कमी आहे का की जास्त आहे की पुरेसं आहे हे संगणकावरती नोंदवलं जातं आणि पुढे मग ही सगळी माहिती आहे ही माहिती आरोग्य पत्रिकेवरती नमूद केली जाते आणि ती पत्रिका शेतकऱ्याला सोपवली जाते। आता जमीन आरोग्य पत्रिकेचे नेमके फायदे काय आहेत? माती परीक्षण केल्यामुळे शेतकऱ्याला आपल्या जमिनीत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे किंवा कोणते घटक जास्त प्रमाणात आहेत याची माहिती मिळते। यामुळे खतांचं आणि सूक्ष्म मूलद्रव्यांचं नियोजन करणं हे त्या शेतकऱ्याला सोयीचं होतं। माती परीक्षण अहवालानुसार खतं जर आपण दिली तर रासायनिक खतांवरील अवाजवी खर्च आपल्याला टाळता येतो आणि त्याचे दुष्परिणाम सुद्धा टाळता येतात। जी क्षारपड जमीन असते किंवा चोपड असते, आम्लयुक्त जमीन असते त्या जमिनीवरची माती परीक्षण अहवालानुसार उपाययोजना तुम्हाला करता येतात। आता जमीन आरोग्य पत्रिकेचं वाचन। जमिनीची आरोग्य पत्रिका तुम्हाला मिळाल्यानंतर ती वाचायची कशी आणि त्यानुसार जमिनीला खतं द्यायची कशी हे शेतकऱ्याच्या अनेकदा लक्षातच येत नाही। तेव्हा तुम्हाला जी आरोग्य पत्रिका दिली जाते तिचं साधारणतः 2 भाग पडतात। पहिल्या भागाचं शेतकऱ्याच्या विषयी माहिती पहिल्या भागात दिलेली असते, जसं की नाव, गाव, मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी दिलेला असतो। त्यानंतर नमुन्याचा तपशील, यात नमुना घेतल्याची तारीख, शेताचं क्षेत्रफळ या सगळ्या बाबी नमूद केलेल्या असतात आणि दुसऱ्या भागात मातीच्या परीक्षणातून समोर आलेले जे परिणाम असतात ते परिणाम नोंदवलेले असतात। यात जमिनीतील 12 अन्नद्रव्यांची नावं आणि त्यासमोरील जमिनीतील त्यांचं प्रमाण हे नमूद केलेलं असतं आणि तुमच्या जमिनीच्या गट क्रमांकात ही अन्नद्रव्य किती प्रमाणात आहेत याची वर्गवारी त्या अन्नद्रव्यासमोर ही केलेली असते। कधी कधी खूप कमी, कमी, मध्यम, पुरेसं, उच्च किंवा कमतरता अशा प्रकारे अन्नद्रव्यांची वर्गवारी केलेली असते आणि त्यानुसार मग आपल्या जमिनीतील मूलद्रव्यांचं प्रमाण पाहून खताचा डोस किती वापरायचा हे तुम्ही ठरवून घेऊ शकता। तुमच्या गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी याबाबत तुम्ही संपर्क साधू शकता किंवा मग जिल्हा मृद सर्वेक्षण किंवा मृदा चाचणी अधिकारी यांच्याशी देखील तुम्ही संपर्क साधू शकता। तेव्हा उजळवूया मातीचं भाग्य आणि तपासूया जमिनीचं आरोग्य। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।